बीएमसी निवडणूक स्वबळावर लढण्याची काँग्रेसची तयारी, पण महाराष्ट्रात काही ठिकाणी स्थानिक पातळीवर युती होईल. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची माहिती. काँग्रेसला त्यांची भूमिका घेण्याचा अधिकार, आमची त्याला हरकत नाही. काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावर ठाकरेंच्या सेनेचे अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. स्थानिक निवडणुका असल्याने तालुका आणि जिल्हा स्तरावर युतीबाबत स्थानिक नेत्यांनी निर्णय घ्यावा, हा अधिकार त्यांचा. युतीबाबत बोलताना शरद पवारांकडून पदाधिकाऱ्यांना मुभा. ठाकरेंची सेना ज्यांच्या सोबत जाते ते नेहमी मारण्याची भाषा करतात. आम्ही ठाकरे सेनेच्या विरोधात नाही, पण तुम्ही ज्यांच्या सोबत जाताय त्यांच्या सोबत आमचे विचार जुळत नाही. मनसेचं नाव न घेता वर्षा गायकवाडांचं विधान. बिहार निवडणुकीच्या आधी सरकारने 10,000 रुपये महिलांना दिले, त्याचा हा परिणाम असावा. निवडणुकीपूर्वी पैसे वाटणं चिंताजनक. बिहार निवडणुकांच्या निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया. जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारता आला पाहिजे. आम्ही योजना केल्या त्या जनतेला आवडल्या. शरद पवारांच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. काँग्रेस संदर्भात केलेल्या वक्तव्यावर अंबादास दानवे ठाम, निवडणूक जाहीर व्हायच्या आत जागा वाटप निर्णय व्हायला पाहिजे. काँग्रेस जास्त जागा मागतंय, विजय कमी असतं, असं वक्तव्य बिहारच्या निवडणुकीतल्या निकालानंतर अंबादास दानवेंनी केलं होतं. मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा महापौर बसणार, काँग्रेसच्या ज्योती गायकवाड यांचं वक्तव्य. मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढाव्यात असं वरिष्ठांना सांगितलंय. स्वबळावर लढण्याबाबत आम्ही मित्रपक्षांशीही चर्चा करू. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचा बीएमसी निवडणुकीवर स्वबळाचा नारा. मतदान केंद्रावर मतदान ठेवण्यापेक्षा भाजपच्या कार्यालयात ठेवावं. बिहारमधील विजय हा मशीनचा. बिहारमधील निकालावर प्रहारचे नेते बच्चू कडूंची खोचक टीका. मी कट्टर बीजेपी समर्थक असल्यानं बिहारच्या विजयाचा आनंद. बिहारच्या विजयाबाबत निवेदिता सराफ यांच्याकडून भाजपचं अभिनंदन. ठाण्यातील गडकरी रंगायतांमध्ये बालदिनाचं औचित्य साधून निवेदिता अशोक सराफ यांना गंधार गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. काहीतरी हवं असल्याशिवाय निवेदिता सराफ बोलणारच नाही, पण सर्वच कलाकार असे नसतात. निवेदिता सराफ यांनी भाजपच्या केलेल्या कौतुकावर किशोरी पेडणेकरांची टीका. निवेदिता सराफ यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. भाजपबद्दल त्यांनी मत व्यक्त केलं असलं तर विरोधकांनी राजकारण करू नये. निवेदिता सराफ यांच्या विधानावर टीका करणाऱ्यांना प्रवीण दरेकरांचं उत्तर. बिहार निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल अपेक्षित, सूत्रांची माहिती. येत्या आठवड्यात मोठ्या संघटनात्मक फेरबदलांची शक्यता. केंद्र आणि राज्यस्तरीय संघटनेत खांदेपालट होण्याची शक्यता. बिहार विधानसभेतील पराभवानंतर काँग्रेसची दिल्लीत बैठक. मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन. राहुल गांधीही बैठकीत उपस्थित. बैठकीत बिहार विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचं मंथन होणार. बिहारचे निकाल धक्कादायक अजिबात नाही. बिहारचा निकाल याच पद्धतीनं लागावं यासाठी निवडणूक आयोग आणि भाजप हातात हात घालून काम करताना दिसत होतं. सामना अग्रलेखातून भाजप आणि निवडणूक आयोगावर निशाणा. विजयाचे ढोल बिहारमध्ये वाजले, कानठाळ्या मात्र मुंबईत बसल्या. बिहार तो झाकी है, मुंबई अभी बाकी है. सामना अग्रलेखाला भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचं ट्विट करून प्रत्युत्तर. मुंबई महानगरपालिका कुठल्या परिवाराची जहागिरी नाही. अमित साटम यांची ठाकरे बंधूंवर टीका. तर चिल्लर लोकांना उत्तर देत नाही, आदित्य ठाकरेंचा पलटवार. आम्ही महायुतीत केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आहोत, पण महाडमध्ये नाही. महाड नगर परिषद निवडणुकीत मंत्री भरत गोगावलेंकडून स्वबळाचा नारा. राज ठाकरेंची मुंबईत आज पदाधिकाऱ्यांसह बैठक. संध्याकाळी 6 वाजता या बैठकीचं आयोजन. मनसेचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार. प्रताप सरनाईकांच्या मीरा भाईंदर मतदारसंघात गणेश नाईकांचा जनता दरबार. शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत जनता दरबार. नागरिकांच्या समस्या आणि मागण्यांचं समाधान करण्यात येणार. बदलापुरात काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजय जाधव यांचा राजीनामा. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापुरात काँग्रेसला हा मोठा धक्का. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरात भाजपला धक्का. 4 माजी नगरसेवकांसह अनेक कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. सिंधुदुर्ग नगर परिषदेसाठी शिंदेंची शिवसेना अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करणार. सावंतवाडीत अधिकृत उमेदवार म्हणून नीता सावंत कविटकर यांच्या नावाची घोषणा. दीपक केसरकरांची माहिती. रत्नागिरी शिंदेंच्या शिवसेनेत संघटनात्मक नियुक्त्या जाहीर. राजेंद्र महाडिक यांची जिल्हा संपर्क प्रमुख पदावर नियुक्ती. एकनाथ शिंदेंच्या आदेशाने पक्षात मोठे बदल.
जळगाव नगरपालिका निवडणुकीसाठी जिल्हाभरात 184 अर्ज दाखल, सदस्यासाठी 177 तर अध्यक्षपदासाठी 7 अर्ज दाखल. बुलढाणा नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आतापर्यंत 16 अर्ज दाखल, तर सदस्यपदासाठी 162 नामनिर्देश पत्र दाखल. मात्र जिल्ह्यातील युती आघाडीचं अद्याप भिजत घोंगडं असून काँग्रेस आणि वंचितची युती झाल्याने राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता.